क्षितिज हे एक पात्र खूप छान आहे. म्हणजे तो खूप गोड मुलगा आहे, खूप अभ्यासू मुलगा आहे. त्याची बरीचशी मोठी मोठी स्वप्न आहेत. जान्हवीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. त्याला माहिती आहे की मी CAची एक्झाम क्रॅक करणार आणि सगळी स्वप्न तो साकार करणार. पण अचानक काहीतरी त्याच्या आयुष्यात असं होतं आणि त्याच्या प्रेमाला एक पूर्णविराम नाही मिळत. तुम्ही आमचे प्रोमो बघितले असतीलच, त्यात तुम्हाला कळतंच आहे की मी किती लग्नासाठी एक्सायटेड आहे. पण मला अजून माहीत नाही आहे की क्षितिजच्या मनात काय आहे. प्रत्येक मुलगी जसं स्वप्न बघते एक सुखी संसाराचं, तसं स्वप्न या गौतमीने सुद्धा बघितलं आहे. मज्जा येते मला हे करायला आणि आमचे जे डिरेक्टर आहेत ते वेळोवेळी खूप मदत करतात की तू हे असं घेऊन बघ. कारण कसं असं आपण आपल्या डोक्याने किंवा आपल्या मनात जे आहे ते पोर्ट्रे करायला जातो, पण एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जो असतो तो पण कधी कधी खूप महत्त्वाचा असतो. इथे असं झालं की नाही कुठेतरी आपण ना अडकून राहतो आणि एक चटका असतो माणसाच्या आयुष्यात की कितीही मोठा झालं तरी काहीतरी त्याच्या आयुष्यात एक छोटी खंत असते की जे त्याने गमावलेलं असतं. असं माझ्याही आयुष्यात बरेचसे किस्से झालेले आहेत, तर जे मी सोडून दिलेले पण आता कुठेतरी ते रिलेट होतात की नाही यार मी इथे अडकलो. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. कलर्स मराठी वाहिनी दरवेळेला नवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊनच येत असते आणि आत्तापर्यंतसुद्धा खरंच खूप चांगले विषय आपल्यासमोर मांडण्यात आले आहे. आणि या सगळ्या गदारोळीमध्ये या सगळ्या रेलचलीमध्ये एक नवा कोरा विषय घेऊन आपल्यासमोर आलेले आहे. मालिकेचं नाव आहे अंतरपाठ आणि याच मालिकेच्या सेटवर आपण आलो आहोत जिथे केळवणाची धामधूम सुरू झाली. लग्नाचा माहोल आहे, जिकडे हळद वगैरे आता पार पडले आहे. येत्या 10 तारखेपासून आपल्याला हा सगळा जो लग्नाचा सोहळा आहे तो बघायला मिळणार आहे. त्याच मालिकेतील 2 गोड कलाकार, एक अशी कलाकार जी कॉलेजपासून माझी क्रश होती, म्हणजे फ्रेशर्स बघितल्यापासून माझं असं होतं की अरे कोण आहे ही. हे मला आता सांगायला आवडेल की माझ्या बहिणीने सांगितलं की नितीनचं लग्न झालं, पण आय वॉज लाईक की नाही यार नाही झालं आहे. आणि एक बिझनेसमॅन क्राफ्टेड बाय अबीर ज्याचा आहे, तसे 2 गोड कलाकार अशोक आणि रश्मी माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, किती भारी वाटतं आहे. कलर्स मराठी वाहिनीसारखी खरंच खूप नावाजलेली वाहिनी आणि त्यामध्ये लीड म्हणून तुम्ही दोघं पहिल्यांदाच सोबत काम करता. काय सांगशील? मला अशोकपासून सुरुवात करायला आवडेल. जर क्राफ्टेड बाय अबीरचं गिफ्ट आम्हाला मिळालं तर उत्तमच आहे. तर अशोक काय सांग? नक्कीच मिळेल आणि सर्वप्रथम तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू तुमचे. क्षितिज हे एक पात्र खूप छान आहे. म्हणजे तो खूप गोड मुलगा आहे, खूप अभ्यासू मुलगा आहे. त्याची बरीचशी मोठी मोठी स्वप्न आहेत. जान्हवीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. त्याला माहिती आहे की मी CAची एक्झाम क्रॅक करणार आणि सगळी स्वप्न तो साकार करणार. पण अचानक काहीतरी त्याच्या आयुष्यात असं होतं आणि त्याच्या प्रेमाला एक पूर्णविराम नाही मिळत. सो ती कुठे असते, कशी असते, काय करते त्याला काहीच माहीत नसतं. आणि अशा सगळ्या डिप्रेशन झोनमध्ये असताना त्याचा सामना होतो गौतमीशी. आणि मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की गौतमी खरंच खूप गोड मुलगी आहे, खूप छान आहे आणि जी आहे तर तिच्याशी तू लग्न करावं अशी त्याची इच्छा, घरच्यांची इच्छा असते. सो त्याचं असं असतं की नाही मी कुठेतरी अडकलो आहे, सो मला तिचं आयुष्य बर्बाद नाही करायचं आहे. म्हणून मग त्याचे हे सगळे प्रयत्न असतात. कारण एक माणूस म्हणून तो खरंच खूप छान असतो, त्याला तळमळ असते प्रत्येकाबद्दल. सो त्याचा हा प्रयत्न आहे लग्न मोडण्यासाठी. ते लग्न आता मोडतं आहे की नाही ते तुम्ही नक्कीच पहा. मला रश्मीला विचारायला आवडेल की रश्मी, आम्ही आता आल्यापासून पोस्टरसुद्धा बघतोय. पोस्टरवर खरंच खूप चांगली टॅगलाईन आहे की नशिबाने मांडला आहे लग्नाचा घाट आणि त्याच खाली एका हातामध्ये डिवोर्स पेपर आणि एका हातामध्ये वरमाळा आहे. काय काय गोंधळ आहे हा नेमका, काय सांगशील त्याबद्दल? राहू दे ना. तुम्ही आमचे प्रोमो बघितले असतीलच, त्यात तुम्हाला कळतंच आहे की मी किती लग्नासाठी एक्सायटेड आहे. पण मला अजून माहीत नाही आहे की क्षितिजच्या मनात काय आहे. प्रत्येक मुलगी जसं स्वप्न बघते एक सुखी संसाराचं, तसं स्वप्न या गौतमीने सुद्धा बघितलं आहे. आणि सगळे जे आपले लग्नाच्या आधीचे विधी असतात म्हणजे हळद, मेहंदी, हे सगळं ती खूप छान एन्जॉय करते आहे. पण अचानक जेव्हा क्षितिज तिच्यासमोर डिवोर्स पेपर ठेवतो तेव्हा तिला खूप मनात प्रश्न पडतात. आपल्यासमोर बघा ना, कोणाच्याही आयुष्यात आपण खूप आनंदी असतो आणि अचानक एखादी गोष्ट समोर आल्यावर आपल्याला कळत नाही काय रिॲक्ट व्हावं. सेम त्या गौतमीचं हेच झालं आहे. पण ती पूर्ण प्रयत्न करणार आहे की तिचा हा जो संसार जस्ट सुरू झाला आहे तो कसा फुलवता येईल, कसा छान आनंदी संसार तिला चालू ठेवता येईल यासाठी ती प्रयत्न करणार आहे. आणि मला वाटतं मी आता काही सांगण्यापेक्षा तुम्ही बघाच आमची मालिका. जसं रश्मी बोलली की प्रोमोजन आम्हाला कळतेच आहे, पण ती पण आता बोलली की तुम्ही बघा करून. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की जेव्हा आपण लीड म्हणून आपली भूमिका साकारत असतो तेव्हा प्रेशर असं बोलता येणार, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपली एक भीती असते मनामध्ये की बाबा लीड असलो तरी ह्या आधीसुद्धा आपण काम केलं आहे. पण जेव्हा आपण एका अशा मोठ्या वाहिनीसोबत जोडलेलो असतो ज्यांनी खरंच खूप उत्तम कलाकार आमच्यासाठी दिले आहेत, काय सांगाल एकंदरीत कलाकार म्हणून किती कसरत करावी लागते या सगळ्या गोष्टीसाठी? एक माणूस म्हणून जगत असताना आपलं स्वतःचं एक वेगळं पात्र असतं.
तर बरीचशी पात्रं त्याला जी येतात ती आपल्याला म्हणजे सूट होतील किंवा आपण रिअल लाईफमध्ये जसे आहोत तशी ती नसतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप मेहनत घ्यावी लागते आणि मी आभार मानतो कलर्स मराठीचे केदार शिंदे सरांचे, केदार वैद्य सर आमचे दिग्दर्शक आहेत, मनीष सर आणि संपूर्ण आयरिसची टीम की ज्यांनी क्षितिज या पात्रावरती प्रचंड मेहनत घेतली आहे आणि हा जो क्षितिज आहे तो त्यांनी घडवला आहे सगळ्यांनी. रश्मी, तू काय सांगशील? मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी जेव्हा एखादं पात्र त्याच्यासमोर येतं तेव्हा ते त्याच्यासाठी चॅलेंजिंगच असतं, कारण आधी आपण जे कॅरेक्टर केलं आहे ते आणि हे कॅरेक्टर वेगळं दिसलं पाहिजे. सो त्यासाठी कुठलाही कलाकार धडपड करत असतो आणि तीच धडपड माझीसुद्धा सुरू आहे. मी सुद्धा अजून शोधते की गौतमी नक्की कशी असेल. तर मला असं थोडीशी ती सापडली आहे, कारण ती गौतमी ही कशी साधी सोज्वळ माणसं जपणारी नाती टिकवणारी मुलगी आहे आणि रश्मी पण काही प्रमाणात तशीच आहे. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे असं मला वाटतंय आणि मज्जा येते मला हे करायला. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत ते वेळोवेळी खूप मदत करतात की तू हे असं घेऊन बघ, कारण कसं असं आपण आपल्या डोक्याने किंवा आपल्या मनात जे आहे ते पोर्ट्रे करायला जातो, पण एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जो असतो तो पण कधी कधी खूप महत्त्वाचा असतो आणि मला वाटतं त्याची जास्त हेल्प होते कुठलंही कॅरेक्टर प्ले करताना. बरं, तर आपण बघतो जेव्हा मालिका सुरू होते तेव्हा मालिकेमध्ये काही दिवसानंतर किंवा काही भागांनंतर लग्न सोहळा हा समारंभ सुरू होतो, पण आपल्या मालिकेची सुरुवातच लग्न समारंभ या सोहळ्यापासून झाले. किती भारी वाटते, त्याला सुरुवातच भाई असे दणकेदार झाले ना, किती एक्साइटमेंट आहे, किती धमाल मजा मस्ती सेटवर सुरू आहे. मज्जा येते, कारण मला खरं सांगू का कुठल्याही मुलीला नटायला सजायला खूप आवडतं आणि ॲक्च्युली मी हे सगळं ना एन्जॉय करते, कारण माझं लग्न आता 10 वर्षापूर्वी झालं. तेव्हा खूप गोष्टी तेव्हाही होतं सगळं, पण आता हे प्री वेडिंग किंवा बऱ्याचशा गोष्टी आता ज्या आल्या आहेत तेव्हा मला करता नाही आल्या. सो मी त्या इथे एन्जॉय करते सगळ्या आणि ओव्हरऑल मला खूप मज्जा येते या सगळ्या लग्नाच्या सोहळ्यात. क्षितिजचं मला माहित नाही, कारण तो जरा थोडा हे आहे साशंक आहे, तर बघूया. कारण मी ऑफ कॅमेरा मजा करतोय, ऑन कॅमेरा तर मी जान्हवीच्या प्रेमातच कुठेतरी अडकलेलो आहे. सो माझे सीन जे आहेत ते मी शून्यातच कुठेतरी किंवा मी रडतच बसतोय. अचानक मला तिचा भास होतो, मी खुश होतो आणि नंतर कळतं की यार ती नाहीच इथे. सो ऑफ कॅमेराच मी जास्त मजा करतो. बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की एक कलाकार म्हणून जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर होत असतो किंवा कलाकार म्हणून आपल्याला एक भूमिका निभवायची असते, तुम्ही सांगितलं की मेहनत आणि कसरत ही लागतेच लागते, पण या सगळ्या घाई गडबडीमध्ये आपण स्वतःहून एक नवीन आपल्याला आपली भेट होतो. म्हणजे रश्मीला एक नवीन रश्मी कळते किंवा अशोकला एक नवीन अशोक कळतो. या मालिकेमधून या प्लॅटफॉर्ममधून आम्हाला तुमच्या दोघांमधली अशी कोणती पैलू आणि अशी कोणती एक नवीन बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत? माझं आधी असं होतं जगत असताना की हे होतं आहे ना मग होत, हे नाही होत ना मग हे नाही होणार, सोडून दे, तसं होतं. पण इथे असं झालं की नाही, कुठेतरी आपण ना अडकून राहतो आणि एक चटका असतो माणसाच्या आयुष्यात की कितीही मोठा झाला तरी काहीतरी त्याच्या आयुष्यात एक छोटी खंत असते की जे त्याने गमावलेलं असतं. असं माझ्याही आयुष्यात बरेचसे किस्से झालेले आहेत, तर जे मी सोडून दिलेले पण आता कुठेतरी ते रिलेट होतात की नाही यार मी इथे अडकलो होतो आणि कुठेतरी ते आज आठवलं की तेव्हा जाणीव होते की नाही आपण अजूनही तिथे थोडंसं का होईना पण स्टक आहोत. रश्मी, तू काय सांगशील? आता रश्मी आणि गौतमीमध्ये सगळ्यात मोठा जो हे आहे जे चॅलेंज आहे रश्मीसाठी, मला असं वाटतं माझा संसार जो सुरू झाला ना तो खूप सुखी आणि आनंदी सुरू झाला. माझ्या नवऱ्याचं प्रेम मला पहिल्या क्षणापासून माझ्यासोबत होतं, पण इथे गौतमीला ती स्वप्न बघते, तिला असं वाटतंय की नाही क्षितिजचं आपल्यावर प्रेम आहे, पण जेव्हा लग्नानंतर तिला कळतं की नाही क्षितिज कुठेतरी वेगळीकडे अडकलाय, त्याचं अजून त्याने स्वीकारलं नाही आपल्याला. सो हे गौतमीसाठी खूप मोठं चॅलेंज आहे आणि रश्मी म्हणून माझ्यासाठी पण आहे, कारण रिअल आयुष्यात आपल्या सगळं गोडगोड असतं आणि इथे आता तिला एक वेगळा स्ट्रगल करायचा आहे. सो तो बघूया आता गौतमी कसा पुढे नेते आणि कसा तिचा संसार खुलवतीये. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास मी थांबतोय वेळेच्या भावे. आपल्याला खूप साऱ्या पत्रकार मंडळींसोबत तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. जाता आता पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि आय होप नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा क्राफ्टेड बाय अबीरचं फ्रेग्रन्सची बॉटल आपल्याला नक्कीच तुम्हाला मिळेल. एक जाता आता प्रेक्षकांना काय अपील करायला की किती धमाल मजा मस्ती जी आता मी प्रोमोमध्ये बघतोय त्यापेक्षा अजून किती चांगल्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतील? खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आम्हा सगळ्या कलाकारांचा प्रयत्न असणार आहे की आमची मालिका तुम्हाला खूप आवडेल, तुमच्या मनावर राज्य करेल, यासाठी आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतोय. तर तुम्ही नक्की बघा 10 जूनपासून संध्याकाळी 7:30 वाजता अंतरपाठ, फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
आणि तुम्हाला भरपूर असं शेड्स पाहायला मिळणार आहेत. असं नाही की फक्त घर घर घर, तर आउटडोअरसुद्धा आम्ही फार छान शूटिंग केलेलं आहे. कोकण तुम्हाला दिसणार आहे, छान क्या छान बात आहे, क्या समुद्र किनारे तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात हे. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुन्हा एकदा खूप जास्त धमाल करा, माझ्या मस्ती करा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.